तुमच्या आयुष्यात अशी कोणती व्यक्ती आहे का जिच्या फक्त असण्यानं तुम्हाला कितीही मोठ्या संकटातून बाहेर पडण्याचं बळ मिळतं? आज अशाच व्यक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे आणि ती कशी करायची हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर पाहूया मग. हाय हॅलो नमस्कार, बुकवाणी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण रॉन्डा बर्न लिखित द मॅजिक या पुस्तकाचे मराठी अनुवादित पुस्तक जादू या पुस्तकातील 28 दिवसांच्या जादुई प्रवासातील 12व्या दिवसासाठीची जादू अनुभवण्यासाठी नेमकी कोणती कृती करायची ते आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आपल्या आयुष्यात अशी कधीतरी वेळ येते की ज्यावेळी आपल्याला इतर लोकांकडून मदतीची, आधाराची किंवा मार्गदर्शनाची नितांत गरज असते आणि तशी मदत आपल्याला इतरांकडून त्यावेळी मिळतेही. कधी कधी दुसऱ्या व्यक्तीच्या प्रोत्साहनामुळे, मार्गदर्शनामुळे किंवा ती व्यक्ती त्या योग्य वेळी नुसती तिथं असल्याने देखील आपल्या आयुष्याची दिशाच बदलून जाते. असंच आयुष्य जात राहतं आणि ज्या व्यक्तीच्या स्पर्शानं आपलं आयुष्यच व्यापून टाकलं तो काळ आपण विसरण्याची शक्यता असते. कधी कधी तर एखाद्या व्यक्तीनं तुमच्या आयुष्यावर इतका परिणाम केला आहे हे भविष्यातील पुढचा बराच काळ तुमच्या लक्षात देखील येत नाही. आणि मग कधीतरी जेव्हा मागे वळून तुम्ही आयुष्याकडे पाहता तेव्हा त्या विशिष्ट व्यक्तीनं तुमच्या आयुष्याची दिशा तुमच्या भल्यासाठी जादूमयरित्या बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली हे तुमच्या लक्षात येतं. तेव्हा त्या विशिष्ट व्यक्तीनं तुमच्या आयुष्याची दिशा तुमच्या भल्यासाठी जादूमयरित्या बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली हे तुमच्या लक्षात येतं. जिच्यामुळे तुमच्या आयुष्यात बदल घडून आला ती व्यक्ती शिक्षक, काका, काकू, मामा, मामी, भावंड, आजी, आजोबा किंवा कुटुंबातील कोणीही व्यक्ती असू शकते. ही व्यक्ती डॉक्टर, नर्स किंवा जवळचा मित्रही असू शकते. तुमच्या सध्याच्या जोडीदाराची ओळख त्या व्यक्तीने करून दिली असेल किंवा तुम्हाला अतिशय उत्कटतेने कराव्याशा वाटणाऱ्या अनेक गोष्टींपैकी एखाद्या तुमच्या आवडीच्या गोष्टीची ओळख या व्यक्तीने करून दिली असेल. कदाचित ही व्यक्ती अशी असेल की जिला तुम्ही ओळखतही नसाल. ती व्यक्ती क्षणभर तुमच्या आयुष्यात येऊन जाते आणि तुमच्या अंतर्मनातील गाभ्याला स्पर्श करणारी दयाळूपणाची कृती सहजगत्या करून जाते. आज तुम्ही तुमच्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या जादूच्या व्यक्तीबाबत विचार करणार आहात. अशा एखाद्या शांत जागेची निवड करा जिथं आज दिवसभरात कधीतरी एकटेच जाऊन तुम्ही बसू शकता. बसल्यानंतर तुमच्या आयुष्यावर महत्त्वपूर्ण परिणाम करणाऱ्या 3 असामान्य व्यक्तिरेखा आठवा. या 3 व्यक्ती कोण आहेत हे एकदा ठरवल्यानंतर एका वेळी एकाच व्यक्तीची निवड करा आणि ती व्यक्ती तुमच्या समोर उभी आहे असं समजून मोठ्याने तिच्याशी बोलायला सुरुवात करा. तुम्हाला त्यांच्याबद्दल किंवा तिच्याबद्दल कृतज्ञता का वाटते याची कारणे सांगा. तिच्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा कशी बदलली ते सांगा. एकाच सत्रात 3ही व्यक्तींच्या बाबत ही जादूची कृती सलगपणे पूर्ण करण्याची दक्षता घ्या, कारण त्यामुळे अतिशय सखोल पातळीवर तुमची कृतज्ञता पोहोचू शकते. दिवसभरात या जादूच्या कृतीची वेगवेगळी विभागणी करू नका, कारण दरवेळी कृतज्ञतेचे गांभीर्य आणि खोली तेवढीच राहील असे नाही आणि ती न राहिल्यास जादूचे परिणामही तुम्हाला दिसून येणार नाही. तुम्हाला कृतज्ञता का वाटते याचं कारण देणं खूप महत्त्वाचं आहे. ते अति कधीच होत नाही. ते तुम्ही जितक्या मनापासून तुम्ही व्यक्त कराल तितके जास्त आश्चर्यकारक परिणाम तुम्हाला दिसून येतील. या कृतीच्या आचरणाने तुमच्या आयुष्यात जादूचा स्फोट झाल्याचे तुम्हाला जाणवेल. कृतज्ञता व्यक्त करण्याच्या तुम्ही केलेल्या अनेक कृतींपैकी ही सर्वात प्रभावशाली कृती आहे. आजच्या जादूच्या कृतीत नेमकं काय करायचं आहे हे आपण पाहूया. जादूची कृती क्रमांक 12. आपलं आयुष्य बदलून टाकणाऱ्या जादूच्या व्यक्ती. यातील पहिली पायरी. 1. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची यादी करा. या प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा. तुमची यादी परत एकदा वाचा. प्रत्येक वरदान वाचल्यानंतर शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं म्हणा आणि त्या वरदानाबद्दल शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करा.
यातील दुसरी पायरी, दिवसभरात कधीही एखादी शांत, जिथं एकांत मिळेल अशी जागा निवडा. तुमच्या आयुष्यावर महत्त्वपूर्ण परिणाम करणाऱ्या 3 व्यक्तींची यादी करा. यामधील प्रत्येक व्यक्तीशी ती व्यक्ती समोर आहे असं समजून मोठ्याने बोला. एका वेळी एकाच व्यक्तीशी बोला. जिच्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते सांगा आणि तिच्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा कशी बदलून गेली तेही सांगा. यातील चौथी पायरी, आज रात्री झोपी जाण्यापूर्वी एका हातात जादूचा दगड घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. याबरोबरच रॉन्डा बर्न लिखित द मॅजिक या पुस्तकाचे मराठी अनुवादित पुस्तक जादू या पुस्तकातील 28 दिवसांच्या जादुई प्रवासातील 12व्या दिवसासाठीची जादू अनुभवण्यासाठी नेमकी कोणती कृती करायची ते आपण पाहिले. भेटूया मग एका नवीन कृतीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला हे पुस्तक आवडलं असेल तर या पुस्तकाची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथे जाऊन तुम्ही ते पुस्तक खरेदी करू शकता. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.